ठाण्यामध्ये एका 60 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला। धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या दुर्घटनेनंतर इमारतीतील 17 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरची एकाच ठिकाणची घरं कोसळली आहेत। यात एक जण जखमी झालाय, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर मुसळधार पावसाचा पेण तालुक्याला मोठा फटका बसलाय। गणेश मूर्तींचा माहेरघर असलेल्या गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना देखील याचा फटका बसला। असंख्य मूर्ती पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा हे मूर्तिकार चिंतेत सापडलेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमध्ये रात्री 2 बसेस अडकल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती। पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बसेस बाजूला काढण्यात आल्या आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या गोताळा गावात पाऊस पडत असल्यामुळे झाडाखाली थांबलेल्या 8 जणांवरती वीज कोसळली। यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झालेत। तुळजापूर शहरामध्ये सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली। मंदिर संस्थानं पावसापासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे भाविकांनी पावसात ओल्या कपड्यातच तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या 15 तालुक्यात पावसामुळे माजनाळ इथल्या कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या नदीकाठी शेतकऱ्यांनी बसवलेल्या मोटारीमुळे जमीन खचली। यामध्ये शेतात पाणी शिरून पिकांचं नुकसान होत आहे। कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फुटांवरती स्थिर आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, वाशी या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं। उमरगा तालुक्यातील अनेक गावातले रस्ते पाण्याखाली गेलेत, तर लोहारा तालुक्यातील घरांची पडझड झाली आहे। कळंब तालुक्यातल्या वशेरा नदीला पूर आलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं रस्ते तुंबले, तर उत्तरेकडच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू झालाय। 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 5 दिवसात संपूर्ण राज्य मान्सून व्यापेल अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिली। कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली। पावसाचा जोर आजही कायम राहणार असून पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलं झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हिळणी बंधारा सुद्धा दुथडी भरून वाहू लागलाय। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नाले सफाई आणि कचरा संकलन होत नसल्यामुळे अनेक भागात घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना बसला। कमी दृश्यमानतेमुळे विविध विमान कंपन्यांची विमानं विलंबानं उड्डाण करत होती, तर मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना सुद्धा विलंबानं मुंबईत प्रवेश मिळत होता। मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले। दादर, शिव, कुर्ला, मस्जिद बंदर आणि सँडस रोड या स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे लोकल सेवा खोळंबली। दरम्यान महापालिकेच्या ड्रेनेज लाईन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळावरती पाणी साचल्याची टीका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावरती केली। खोपोलीला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। असाच विजा चमकण्याचा खोपोली परिसरातला एक धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होतोय। मे महिन्यातच वाहणाऱ्या उल्हास नदीनं बदलापूरकरांना पुराचा इशारा दिलाय। उल्हास नदी 17.19 मीटर या पातळीवरून वाहत होती। सुदैवानं नदीनं 17.50 मीटरची धोका पातळी ओलांडली नाही, अन्यथा शहराला पुन्हा पुराचा सामना करावा लागला असता।
नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावरती झालाय. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे फळांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. तसंच भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलाय. भुसावळ शहरामध्ये मागील काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. असं असलं तरी काल शहराचं कमाल तापमान 3.1 अंशांनी वाढून 38.6 अंशांवरती गेलं, तर 42% आर्द्रता असल्यामुळे दिवसभर उकडायचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे 2000 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसलाय. तर कांदा, आंबा, काजू, केळी आणि भुईमूग आणि बाजरीसह भाजीपाला पावसामुळे वाहून गेलाय. पहिल्याच पावसात मुंबई पाण्याखाली गेल्यानंतर आता पूर परिस्थितीची कारण मीमांसा होऊ लागली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे शहराचा पायाभूत विकासच शहराच्या मुळावरती उठल्याचे एकंदरीत चित्र आहे. सातारा, पुणे आणि अहिल्यानगरमधील 14 ठिकाणी 100 मिलीमीटरहून जास्त म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक 163.5 मिलीमीटर पाऊस पडला. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वंदे भारत एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन गाड्यांना बसला. मुंबईतून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेचं वेळापत्रकच कोलमडलं असून प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. बीड जिल्ह्यातनं जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या गढी पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. गेवराई शहरात जवळ असलेल्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिवायडरवरती धडकून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कोणी जखमी झालं नव्हतं. मात्र डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतले सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरनं जाणाऱ्या भरधाव ट्रकनं या 6 जणांना जबरदस्त धडक दिली आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्री झालाय. तर मुंबई आग्रा महामार्गावरील 40गाव फाट्यावर एका व्यापाऱ्यावरती गोळीबार करण्यात आला. गोळीबारात व्यापारी किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या गोळीबाराच्या घटनेमुळे मालेगाव शहर पुन्हा हादरलंय. 19 जून रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर माऊलींच्या रथाची सराव चाचणी घेण्यात आली. भर पावसात ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः रथ ओढून महाराजांच्या वैभवी रथाची सराव चाचणी पूर्ण केली. जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर अर्धवेळ परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती सेनेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. अर्धवेळ परिचारिकांना पगारवाढ देण्यास विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जळगावच्या यावल उपविभागीय बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. या विरोधात भीम आर्मी संघटनेनं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत निषेध केला. आदिवासी भागातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आलाय. आदिवासी भागात असलेल्या गावात पाड्या वस्तीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं आले होते. केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आक्षेप लोकलेखा कार्यालयानं घेतलाय. त्यामुळे राज्याच्या मराठी भाषा विभागाला खडबडून जाग आली असून या विभागानं आयकर विभाग, आरबीआय, रेल्वे, टपाल विभाग अशा केंद्रीय आस्थापनांना पत्र पाठवून मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश जारी केलेत. भाडेतत्वावरील 5150 इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यास संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळानं केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. 4 दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेता बसवराजसह काही माओवाद्यांच्या मृतदेहावरती छत्तीसगड पोलिसांनी संध्याकाळी काल नारायणपूरमध्ये तडकाफडकी अंत्यसंस्कार केले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा कुटुंबियांना मृतदेह न देता बळजबरीनं हे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं. काही ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटलाय. कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्यामुळे त्या भागाचा संपर्कही तुटलाय. पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान विभागानं अलर्ट दिलाय. समुद्रात 4.1 मीटर उंचीची भरती येईल. या काळात अंदाजे 13 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पाणी उपसा पंप कार्यान्वित करण्यात येतात. मात्र या पंप जोडण्या करण्यास यंदा लेटमार्क लागल्यामुळे कमी वेळात झालेल्या अधिक पावसामुळे त्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे हिंदमाता परिसर जलमय झालाय असं स्पष्टीकरण पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं.
26 जुलै 2005च्या घटनेनंतर पहिल्यांदाच कुलाबा परिसरात पाणी साचलं. त्यामुळे पालिकेच्या पावसाळा पूर्वतयारीचा अभाव दिसून आलाय. शिवाय पालिकेची नालेसफाई केवळ कागदावरतीच असल्यामुळे मुंबईकरांनी संताप व्यक्त केला. महानगरपालिकेतर्फे ई वॉर्ड ग्रँट रोड विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कामं हाती घेण्यात आली आहेत. हे काम 28 मे रोजी सकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे काही भागातला पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या गडी पुलावरती भीषण अपघात झाला. गेवराई शहराजवळ असलेल्या गडी पुलावरती एका एसयूव्ही वाहनाचा डिवायडरवरती धडकून किरकोळ अपघात झाला होता. यात कुणी जखमी देखील झालं नव्हतं. मात्र डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतले सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरनं जाणाऱ्या एका भरधाव ट्रकनं या 6 जणांना जबरदस्त धडक दिली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात नयनरम्य दृश्य बघायला मिळतंय. पावसाळी वातावरणामुळे आंबोली घाटात ढगांची चादर पसरली आहे. तर आंबोली इथल्या महादेवगड इथून खोल दरीत बघितल्यास ढगांची चादर पसरल्यासारखं मनमोहक दृश्य दिसतंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. देव नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. ठिकठिकाणी झाडं पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी घुसल्यामुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. भीमाशंकर परिसरात जोरदार पावसानं हाहाकार माजवला. डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत. तर भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय. माळशिरस तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. माळशिरस तालुक्यात मुसळधार पावसानं झोडपलाय. माईनगर पूर्व भाग जलमय झाला. तर नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या 20 घरांमध्ये पाणी शिरलंय. तर 85 कुटुंबाचं स्थलांतरण करण्यात आलंय. इंदापूर तालुक्यात सलग 5 ते 7 दिवस पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. नुकसान झालं. रस्त्यावरती पाणीच असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर इथल्या वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री 25 मिलीमीटर पाऊस झालाय. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. लिंगमळा धबधबा सुद्धा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत. भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित झालाय. पावसामुळे धबधब्याचं रौद्र रूप बघायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ठिकठिकाणी घाटमाथ्यावरती असलेल्या परिसरात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दमदार पावसानं कोकणचं सौंदर्य पुन्हा बहरलंय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सवत्सडा धबधबा प्रवाहित झालाय. सध्या पर्यटकांची पावलं सवत्सडा धबधब्याकडे वळत आहेत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरनं पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गडावरील भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. लासलगावसह परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊण तासात 67 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय. आळंदीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. वाहत्या पाण्यात केमिकल मिश्रित पाणी सोडलं गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. रायगडच्या मुरुडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. यावेळी आलेल्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरातील बांधकाम कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदी कोरडी पडली होती. सातारा पुणे लेनवरती पावसाचं पाणी तुंबल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली. मुंबईकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. ताथोडे परिसरातील इंदिरा कॉलेज समोरच्या रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील धुमाळवाडीतील पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50हून अधिक गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा तलाव गेल्या 30 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो होऊन वाहतोय. साताऱ्याच्या माण तालुक्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दहिवडी फलटण रस्ता, शिंगणापूर फलटण रस्ता, आंधळी मलवडी रस्ता तसंच मलवडी टू कुळकजाई आणि राजवडी बिजवडी या रस्त्यावरचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्यामुळे शेत शिवार सुद्धा पाण्याखाली आलंय. पाबळ परिसरामध्ये ढगफुटी झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे. चाकण शिक्रापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. बहुळ गावाजवळच्या पुलावरती पाणी आलं. ओढे नाले दुथडी भरून वाहत असून पाणी थेट महामार्गावरती आले. त्यामुळे धोकादायक पाण्यातनं प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.
तर कालच्या मुसळधार पावसानंतर वरळीतल्या ॲक्वालाईन मेट्रोच्या आचार्य अत्रे स्टेशनवरती पाणी शिरलं. काही दिवसांपूर्वीच ही मेट्रो सेवा खरं तर सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच स्टेशन पाण्यामध्ये बुडल्यामुळे या कामावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान यात जे काही नुकसान झालं त्याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय. मेट्रोची आधी ट्रायल रन घेण्यात आली होती. असं असताना सुद्धा जर मेट्रो स्टेशन असुरक्षित असतील तर कालच्या घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईतल्या वरळीतलं आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन त्याची काल मुसळधार पावसामध्ये काय वाताहत झाली. संपूर्ण मेट्रो स्टेशन या ठिकाणी पाणी झालं होतं आणि जी काही पडझड झाली त्याची ही दृश्य आणि या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय. ॲक्वालाईन मेट्रोची झालेली दयनीय अवस्था पहिल्या पावसानंतर आणि या मेट्रोच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता स्थानिक देखील विचारतायत. कालच्या घटनेची जबाबदारी कोण घेणार. तर ही दोन दृश्य आपण बघतोय, कालची आणि आजची दृश्य. कशा पद्धतीनं मेट्रो स्टेशन हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. ॲक्वालाईन म्हणजेच अगदी ट्रॅफिकपासनं वाहतूक कोंडीपासनं प्रवाशांना दिलासा आणि त्याचसोबत कमीत कमी वेळामध्ये प्रवास करण्यासाठीची ही ॲक्वालाईन. मात्र त्याची काल झालेली ही अवस्था आणि आजची दृश्य. पावसामुळे काल आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं. इतर अनेक मेट्रो स्टेशन्स आहेत, त्यापैकी एक मेट्रो स्टेशन आहे वरळी पोलीस ठाणे हे जे स्थानक आहे मेट्रोचं, त्या ठिकाणी सध्या आपण आहोत. आणि इथे जर बघितलं तर अनेक ठिकाणी फ्लोअरचं गळण्याचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी छतावरनं पाणी खाली कोसळत आहे आणि त्या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने एखाद्या घरामध्ये आपण पाणी गळतं त्यावेळेला बादल्या ठेवतो तशा पद्धतीनं बादल्या या मेट्रो स्थानकामध्ये लावल्या. भिंतींमध्ये अर्थात या ठिकाणी जिथे हे सूचना फलक लावले हे संपूर्णपणे ओल या भिंतींमध्ये पकडलेली आहे आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर खालती सुद्धा पाणी जमा आहे. दुसरीकडे आपण बघतोय त्या ठिकाणी तिकीट काउंटर आणि सुरक्षेसाठीची यंत्रणा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण समज बघतोय की बादल्या या लावण्यात आलेल्या आहे आणि या बादलीमध्ये हे पाणी जमा केलं जाते, कुठे पसरू नये पाणी म्हणून. अशा पद्धतीचं अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकं बनवण्यात येत होती. त्यावेळेला कुठेही पाणी साचणार नाही किंवा सुरक्षित प्रवास असावा अशी एक अपेक्षा होती. रेल्वे स्थानकांमध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो की पाणी जमा होतं, खरं तर ते उघड्यावर असतात, परंतु मेट्रो स्थानकामध्ये सुद्धा स्थिती तशीच आहे. पाणी इथे जमा होते आणि त्यामुळे मेट्रोने ॲक्वा मेट्रो किती सुरक्षित आहे हा प्रश्न आता ऐरणीवरती आहे. एकीकडे सुरक्षा भीतीचं कारण दिलं जातं तर दुसरीकडे छत गळतं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हर्षदसह सुनील पाटील, न्यूज 18 लोकमत. यानंतर पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. कोकणामध्ये मान्सूनपूर्व पावसानं मे महिन्यात कहर केला. याचा विपरीत परिणाम यंदाच्या पर्यटन व्यवसायावरती झाला. मे महिन्यात पर्यटक संख्येत तब्बल 60% घट झाली. पावसामुळे पर्यटकांचे किनारा पर्यटन नियोजन फिसकटलंय. मुंबई परिसरात सोमवारसारखा पाऊस काही दिवस झाला तर मुंबईकरांना पाणी पुरवण्यासाठी राज्य शासनाच्या धरणातील राखीव पाणीकोट्याला हात लावण्याची गरज भासणार नाही. शिवाय पालिकेचे पैसे सुद्धा वाचतील आणि धरणात काही दिवसांचा साठाही वाढेल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी शहरामध्ये 241 कोटींची भूमिगत गटार योजना राबवली जाते. या योजनेतील अनागोंदी आणि रस्त्यांची दुरावस्था तसंच घाणीमुळे संतप्त नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं. नाईक चौकात मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून त्याला चिखलानं अंघोळ घालण्यात आली. लातूर महामार्गावरती अपघाताचं सत्र सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे नेते आर.टी. देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला. गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते. विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील मैदानात 3 तरुणांच्या अंगावरती झाड कोसळलं. आता एका तरुणाचा दुर्दैवी यात मृत्यू झालाय. जळगावच्या एरंडोलमध्ये जुन्या वादातनं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी तरुणावरती जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील अतिवृष्टीनं मुंबईसह पुणे, सातारा, कोल्हापूर आणि इतर भागात जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील 10,615 इमारतींना पालिका उद्यान विभागाकडून वृक्ष छाटणीसाठी नोटीस देण्यात आलेली आहे. यापैकी अवघ्या 61 सोसायट्या आणि आस्थापनांनी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी परवानगी मागितली आहे. मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण मागील 2 वर्षांपासून वाढत असून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कठीण होतोय. ही वाढ काही टनांची असली तरी त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या अडचणींमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शहरातील बहुतांश पदपथ आणि रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना चालण्यासाठी जागा नसल्यामुळे नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय. एसटी महामंडळानं नवीन 3,000 बसेस खरेदी करण्याची तयारी सुरू केली. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. नवी कोरी लालपरी आता थेट कंपनीकडूनच बांधणी करून मिळणार आहे. या नव्या लालपरीमध्ये 15 वर्षांनंतर 342 आसन व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आल्याचं त्या करणार असल्याचं एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या 5 महिन्यामध्ये 5% वाढ झाली. 2025 मध्ये 304 गुन्हे दाखल झाले असून 443 जणांना अटक झाली आहे. मुंबई शहरात उद्या 28 मे रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीच्या कामासाठी शहरातील ए, बी आणि ई विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असेल, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे.